हाय, नमस्कार सर्वांना. शुभ दुपार सर्वांना. कारण आता दुपार झालेली आहे म्हणून म्हणलं शुभ दुपार. तर व्हिडिओ करण्याचं कारण काय आहे? माझ्याकडे काही कारण असू शकतो, काही विषय असू शकतो. मला म्हणजे तुम्हाला सांगू का, मी आता झोपायला लागलेले आणि असंच मला एक विषय आठवला, तर म्हणलं चला म्हणलं एक व्हिडिओ बनवूया. कसं आहे तुम्हाला सांगते, काही काही आपल्या आयुष्यामध्ये किंवा आयुष्यामध्ये यूट्यूबवरचं सांगते मी तुम्हाला, किंवा कुठल्या असू दे, तुम्ही कुठलं धरायचे ते तुम्ही धरू शकता. तर काही काही जी यूट्यूबवरती जी लोक माणसं मला भेटली का नाही, ती क्षणापुरती भेटली, मला विसरून गेली आणि काही काही जी आहेत ना, ती अशी भेटली आणि कधी सोडलंच नाही मला. म्हणजे अशी आहेत, काय कायांच्याबरोबर भांडणं झाली तरी पण ती लोक अजून ध्यानात आहेत. ती लोक मी कधीच विसरणार नाही. काही लोकांना मी विसरणारच नाही. काय लोक मला कशी म्हणायचे, काही लाईव्ह घेते, लाईव्हवरती कुठलाही विषय घेते आणि त्याच विषयावर, आणि हे खरं आहे. आत्ताही लोक मला म्हणजे आत्ताही मला म्हणतात की मावशीने एक विषय जर घेतला ना, तो विषय मावशी कधीच म्हणजे सोडत नाही लवकर. तर असा विषय आहे की काही आता मी काही लोकांना लय जीव लावला, लय म्हणजे जीव लावला, आणि तीच लोकांना मला विसरले. त्यामुळे मला ना खूप दुःख होतं की का मी ह्या लोकांना जीव लावला की ह्या लोकांनी मला व्हॉट्सअपलासुद्धा कधी मेसेज करत नाहीत. माझ्याकडे नंबर असूनसुद्धा मला कोण विचारत नाही की मावशी तू कशी आहेस, तुम्ही कसे आहात, काय चाललं आहे तुमचं, एवढंसुद्धा एवढा मी असा काय मोठा गुन्हा केला की ती लोक मला विसरली असं मला वाटते. आणि त्या लोकांना मी नाही कधी विसरणार. तर अशी भरपूर लोक आहेत. आणि काही लोक जे आहेत ना, ती क्षणापुरती आपल्या म्हणजे आयुष्यात येतात आणि ती निघून जातात. पण काही लोक आहेत ना, तर म्हणजे त्यांनी मला भरपूर असं की मावशी तुम्ही असं करा, तुम्ही कम्युनिटी टाका, असं करा तसं करा, असं काही लोक सांगणारे आहेत. तर ती लोक काय अशी म्हणजे डोक्यात म्हणजे मनात राहणार की यांनी आपल्याला असा प्रकार सांगितलं, असं शिकवलं, तर त्या लोकांना आपण कधीच विसरणार नाही. अशी म्हणजे न विसरणाऱ्या लोकांबद्दल बोलते आणि विसरणाऱ्या त्यांच्याहीबद्दल बोलते. म्हणजे एक मला असं अशी आडवी पडले होते, मी झोपायला लागलेले आणि मला अचानक विषय सुचला की ह्या विषयावरती आपण बोलूया. आणि म्हणून मग मी असंच म्हणलं चला बनवूया म्हणलं व्हिडिओ, तेवढंच आपल्या लक्षात राहील म्हणून बनवला व्हिडिओ. आणि काही लोक जे आहेत ना, ती मलाही कधी विसरणार नाहीत आणि मी त्यांनाही कधी विसरणार नाहीत, अशी आहेत. आणि मला असं वाटतं बरं का, की कोणाचा तरी वाढदिवस असू दे किंवा कोणाचं चॅनल मोनोटाईज झालेलं असू दे, कोणाचं हे गुगल पिन आलेलं असू दे किंवा कोणाच्या चॅनलचं पेमेंट आलेलं असू दे, तर त्यांच्याबद्दल म्हणजे असं काहीतरी आपण त्यांच्या आनंदामध्ये आपण थोडंसं सहभागी व्हावं. तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ म्हणजे मी छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असते. मला लई मोठी गोष्ट नको आहे, मी छोट्या गोष्टीला आनंद शोधते. आणि तुम्हाला सांगण्याचं कारण काय की कुणाचे वाढदिवस असू दे किंवा काही असू दे, तर आपण कम्युनिटी पोस्ट करावी. त्यांनी आपण काय लहान होत नसतो किंवा कम्युनिटी पोस्ट केलं म्हणून आपण मोठं होत नसतो, असं काय नसतं. फक्त आपण दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं असं मला वाटतं. आणि तुम्हाला असं वाटत असणार की मनाशी काही पण बडबडत असते किंवा म्हणजे काही तिच्याकडे विषय नसू दे असू दे, ती काही बोलत असते, तसंही मला म्हणलं तर मला काही वाटणार नाही. मी आहेच तशी. आणि तुम्हाला सांगू का, म्हणजे मला ना जे लोक मला सोडून गेली किंवा जी लोक मला विसरली, तर ना मला खरं सांगते, मला त्या लोकांचं ना लय वाईट वाटतं का माझ्याकडनं अशी काय चुकी झाली का ती लोक मला म्हणजे आता म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज करत नाही किंवा मावशी तुम्ही कसे आहात एवढंही ते लोक मला विचारतात. त्यामुळे त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं की म्हणजे मी काय करू का ती मला विचारते. मी प्रयत्न केला पण त्यांनाच मी नको असल्यामुळं मी तो विषय सोडून दिला. आता सध्या मला बरं नाही, तर मी म्हणजे आता आराम करणार आहे. कारण माझ्या मणक्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि महत्त्वाचं मला ऑपरेशन नाही करायचं, तर मी आता एक थेरपी घेत आहे. त्या थेरपीने थोडंफार मला बरं वाटतं आहे. तर आज माझा 3रा दिवस होता. आता बघूया, अजून मी त्या थेरपीला जाणार आहे आणि त्या थेरपी घेऊन बघू मला किती फरक पडतो आहे. मग फरक जसं पडत तसं मीही सांगणार तुम्हाला.
बघू आता जसं चालतंय तसं चालवायचं. आणि मला काय तुम्हाला सांगू का, मला ऑपरेशन करायचं नाही. कारण ना मला ऑपरेशनची आता भीती वाटते की ते ऑपरेशन जर केलं आणि मी चांगली झाली तर बरी, नाहीतर मी चांगली नाही झाली तर मग कोण करायचं, कसं व्हायचं माझं. त्यामुळं मी त्या ऑपरेशनचा विषय डोक्यातून काढून टाकलेला आहे. तर तुम्हाला सांगते, माझा विषय होता एक आणि मी कुणीकडं वाहत चाललेली आहे. अशीच आहे मीनाक्षी बोरोड. तुम्ही मीनाक्षी बोरोडला ओळखतच असणार की मीनाक्षी बोरोड कुणीकडं जाऊ शकते. विषय जर घेतला तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर तुम्ही जीव लावला ना तर कधी कुणाला विसरू नका. आणि एवढंच मला म्हणायचं आहे की आपण जीव लावतो तर नका कुणाला विसरू. कुणाचा वाढदिवस असू दे, कुणाचं काही पण असू दे, टाकत जावा, कम्युनिटी टाका, त्यांना शुभेच्छा द्या. तर आज असाच एका मॅडमचा वाढदिवस आहे, RD रूपाताई. त्यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या प्रचंड शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असेच सगळ्यांचे वाढदिवस येत राहू देत आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देत राहू दे, असं मला म्हणायचं आहे. आणि बस आता एवढंच बोलते, नाही तर फापड पसारा व्हायचा मीनाक्षी बोरोडचा. चला बाय बाय सर्वांना. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. फापड पसारा. बाय.